मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी बंधनकारक ठेवण्यात आली आहे। आपली ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट झाली आहे का? अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्याला स्टेटस पाहून घ्यायचं आहे। जर ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट झाली नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यायची आहे। प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये गूगल ओपन करायचं आहे आणि गूगल ओपन करून तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे ladkibaheen.maharashtra.gov.in या नावाने सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट अधिकृत गव्हर्नमेंटची ती दिसेल, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देईल। लाडकी बहीण योजनेचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल। यामध्ये लाभार्थी महिलांचा आधार नंबर सर्वप्रथम टाकायचा आहे आणि हा कॅप्चा जशास तसे समोरील रकानामध्ये दाबून मी सहमत आहे यावरती टच करायचं आहे। व्यवस्थित पाहून घ्या, कारण इथं तुम्हाला कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे आणि मी सहमत यावरती टच केल्यानंतर OTP पाठवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्व माहिती या ठिकाणी मी भरून घेणार आहे। माहिती भरून घेतलेली आहे, कॅप्चा सुद्धा भरलेला आहे आणि मी सहमत आहे या बटनावरती टच करणार आहे। त्यानंतर बघा OTP पाठवाचा ऑप्शन तुम्हाला येलो पट्टीमध्ये किंवा ऑरेंज पट्टीमध्ये ओपन झालेला दिसेल। आता त्यावरती टच करा। टच केल्याबरोबर या ठिकाणी एक नोटिफिकेशन येईल, तो म्हणजे वॉर्निंग साठी या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे असा नोटिफिकेशन आलेला आहे। म्हणजे तुमची ई केवायसी या ठिकाणी कंप्लीट झाली आहे। निश्चित राहा, जर तुमची ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट झाली नसेल तर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP जाईल। तो OTP टाकून तुम्हाला पुढे ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट करायची आहे। ही ई केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने अचूकरित्या घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कंप्लीट करता येईल, कोणत्या वेळेमध्ये ई केवायसी करायची या संदर्भातील पूर्ण माहितीचे व्हिडिओ या ठिकाणी मी 2 लावलेले आहेत, त्यावरती टच करून तुम्ही व्यवस्थित माहिती पाहू शकता। धन्यवाद।